नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजचा टॉपिक जो आहे तो DMAT युनिव्हर्सिटी रिलेटेडच आहे, बट डिफरंट टॉपिक आहे। तुम्हाला थंबनेल बघून कळलेलंच असेल की NPTEL म्हणजे मित्रांनो जे स्वयंचे कोर्सेस असतात, तर NPTEL म्हणजे काय हे आपण यामध्ये बघणार आहोत मुख्यत्वे। आणि त्यानंतर ते कोणत्या इयरला ॲप्लिकेबल आहे, कोणते कोर्सेस त्याच्यावर असतात, त्यासोबतच रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावं, लाईव्ह रजिस्ट्रेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच त्याचे बेनिफिट्स काय आहे। त्यानंतर आता जसं आपण थंबनेलमध्ये दाखवलं आहे की थेरी एक्झाम देण्याची गरज नाही, तर आता कोणत्या प्रकारे थेरी एक्झाम देण्याची गरज नाही, पासिंग क्रायटेरिया काय आहे, परीक्षा कशी होते, कोर्सेस कसे जॉईन करावे, सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। DMAT युनिव्हर्सिटी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सोबतच अदर युनिव्हर्सिटीजला सुद्धा NPTEL लागू झालेले आहे, सो त्यांनासुद्धा हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे। तर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, सर्वात प्रथम स्वयं ऑनलाईन एज्युकेशन। स्वयं म्हणजे काय आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू फ्री पेड ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते दिले जातात। सर्व कोर्सेस जे आहेत ते फ्री असतात आणि त्यांची एक्झामिनेशनची फीस तुम्हाला पेड करावी लागते। आता मित्रांनो, या ठिकाणी हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे स्वयंच्या अंतर्गत बघायला भेटतात। आता मित्रांनो, स्वयंच्या अंतर्गतच NPTEL हा जो कोर्स आहे हा तुम्हाला बघायला भेटतो, म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हॅन्स लर्निंग अँड लोकल चॅप्टर। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे काही इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत, लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगचे ठराविक सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असतात। आता NPTEL हा कोर्स नॅशनल लेवलचा कोर्स आहे। जर का तुम्ही हा कोर्स केला तर तुम्हाला नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट जे आहे ते भेटत असतं। यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्यूमसुद्धा बिल्ड होतो आणि सोबतच तुमचे जे काही युनिव्हर्सिटी एक्झाम असतात त्या युनिव्हर्सिटी एक्झामलासुद्धा या कोर्सेसमध्ये क्रेडिट जे आहेत क्रेडिट मोजले जातात। तर मित्रांनो, DMAT युनिव्हर्सिटी संबंधित फायदेशीर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। सोबतच तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सर्टिफिकेट देखील भेटत असतं। यामध्ये तुमचा कोर्सचे नेम आणि तुमचा स्कोर काय आलेला आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटत असते। आता मित्रांनो, NPTEL कोर्स कोणत्या इयरसाठी इम्पॉर्टंट आहे, तर बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आता आपली DMAT युनिव्हर्सिटी आहे आणि DMAT युनिव्हर्सिटीमध्ये क्रेडिट बेस सिस्टीम जी आहे ती काम करत असते आणि त्यामध्ये जे काही तुमचे सब्जेक्ट आहेत, आता हे जे आहे नॅशनल प्रोग्राम ऑफ टेक्नॉलॉजी, तर NPTELमध्ये जे आहे तुम्हाला वेगळे प्रकारचे कोर्सेस जे आहेत ते बघायला भेटतात। आता कोर्सेस म्हणजे काय, तर तुमचे जे काही सब्जेक्ट असतील, आता फॉर एक्झाम्पल फायनल इयरचे जे सब्जेक्ट असतात, आता DMAT युनिव्हर्सिटीमध्ये फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना जे 7 सेमिस्टर असतं त्यामध्ये 5 विषय असतात आणि 8 सेमिस्टरला काही विद्यार्थ्यांना डायरेक्टली इंटर्नशिप असते आणि काही विद्यार्थ्यांना 2 किंवा 3 इलेक्टिव्ह किंवा ऑप्शनल सब्जेक्ट असतात। तर त्या सब्जेक्टचा थेरी पेपर त्या विद्यार्थ्यांना द्यावा लागतो। त्या सब्जेक्टचा थेरी पेपर न देता तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी NPTELचा कोर्स केला, त्यातले असाइनमेंट्स वगैरे पूर्ण केले, सर्व केलं, त्यानंतर तुम्हाला त्या कोर्समध्ये तुम्ही जर पासआउट झाला तर तुम्हाला त्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम देण्याची गरज राहत नाही। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व 6 महिने जे आहेत ते त्यांच्या इंटर्नशिपसाठी भेटतात आणि त्यानुसार ते विद्यार्थी सर्व प्रकारचे इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट जे आहेत ते फक्त प्रोजेक्ट आणि इंटर्नशिपवर फोकस करून पूर्ण करू शकतात। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना NPTEL द्यायची नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी NPTEL दिली नाही तरी चालते, बट तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट जर का तुम्ही NPTELमध्ये क्लिअर झाली तर तुम्हाला त्या विषयाचा थेरी पेपर देण्याची गरज राहत नाही। सो हा एक महत्त्वाचा बेनिफिट यामध्ये असतो। आता मित्रांनो, फक्त फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे का, तर नाही, सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर या विद्यार्थ्यांना जे आहे NPTELचे कोर्सेस त्यामधून ठराविक सब्जेक्ट जे आहेत ते लागू आहेत। फॉर एक्झाम्पल आता सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये जो काही तुमच्या थर्ड इयरला
सब्जेक्ट आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, त्या विषयाच्या सर्व लेक्चर्स वगैरे असाइनमेंट्स सर्व जे आहे NPTELचा कोर्स त्यावर अवेलेबल आहे. सोबतच मित्रांनो रिमोट सेन्सिंग जो आहे तो एक कोर्ससुद्धा या ठिकाणी 3rd इयरचा अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने सर्वेइंग वगैरे सर्व प्रकारचे जे 2nd सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता फायनल इयरसाठी काय इम्पॉर्टंट आहे त्यावर आपलं बघूयात. तर बघा मित्रांनो, फायनल इयरला जी इंटर्नशिप असते त्या इंटर्नशिपमध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट घेतात किंवा जे विद्यार्थी फायनल इयरला आलेले असतात त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थी काही जे ब्रांचेस आहेत, फॉर एक्झाम्पल सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल असेल, तर अशा ब्रांचेसला 2 किंवा 3 सब्जेक्ट जे आहेत ते इलेक्टिव्ह असतात 8व्या सेमिस्टरला, आणि त्या सब्जेक्टचा अभ्यास करणं प्लस इंटर्नशिप करणं विद्यार्थ्यांना जे आहे ते थोडं अवघड जातं. त्यामुळे NPTEL कोर्सेस जर का तुम्ही जॉईन केले तर तुमची एक्झाम देखील यावर होऊन जाते, ते विषयसुद्धा तुम्ही पास होतात आणि सोबतच इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी करता येते. सो फायनल इयरसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. सो बेनिफिट्सचे तुम्हाला समजलं असेल. आता आपण डायरेक्टली बघूयात की NPTELसाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावं. आता तुम्हाला जर समजलं असेल की NPTEL म्हणजे काय, तर NPTELला तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत, त्याची एंड डेट स्टार्टिंग डेट पाहणार आहोत. त्यासोबतच तुमची एक्झाम कशा प्रकारे होती, त्याचा पॅटर्न काय असतो, त्याच्यामध्ये किती पासिंग मार्क्स असतात, सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण पुढे बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा, सोबतच तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, आपण आलो आहेत स्वयं NPTEL यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. या ठिकाणी या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जसे तुम्ही या लिंकवर क्लिक केले तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहात. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे आहे सर्वात प्रथम NPTELला रजिस्ट्रेशन करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला जे आहे साइन इन आणि रजिस्ट्रेशन बटन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल. यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला साइन इन विथ युजर नेम, तुम्ही गुगलवर देखील डायरेक्टली साइन इन करू शकतात, किंवा जर तुमचं अकाउंट नसेल तर या ठिकाणी साइन अप नाव यावर तुम्हाला काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे. साइन अप नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम एक युजर नेम क्रिएट करायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, युजर नेम जे आहे ते तुम्ही तुमच्या नावाचे लेटर किंवा कॅपिटल लेटर्स त्यामध्ये पाहिजे, आणि तुमच्या नंबर वगैरे जे आहे ते सुद्धा तुम्हाला युजर नेममध्ये पाहिजे. सोबतच तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा पासवर्ड क्रिएट करू शकतात. या अगोदर आपण भरपूर सारे व्हिडिओज त्यावर बनवलेले आहेत, पासवर्ड कशा प्रकारे क्रिएट करायचा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायची आहे, आणि ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी सेंड व्हेरिफिकेशन कोडवर तुम्हाला एक ईमेल IDवर एक OTP जाईल. त्या OTP गेल्यानंतर OTP तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली क्रिएट होईल. आता अकाउंट क्रिएट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला साइन इन आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचे आहे, साइन इन करायचे आहे. जो काही युजर नेम तुम्ही टाकला होता तो युजर नेम तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे, आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला साइन इन या बटनावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सर्व प्रकारचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. काय करायचे आहे तर सिम्पली ऑल कोर्सेस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमचा कोर्स शोधण्यासाठी. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह कोर्स जो आहे तो जॉईन करून दाखवणार आहे. या ठिकाणी आपण जे आहेत शकतात तर अपकमिंग एनरोलमेंट आणि ऑनगोईंग एनरोलमेंट. आता हे जे आहेत हे अपकमिंग एनरोलमेंट आहेत सगळे, म्हणजे जे येणारे आहेत. तर या ठिकाणी भरपूर सारे कोर्सेस तुम्हाला बघायला भेटत असेल. बेसिक कोर्स इन मशीन लर्निंग, त्यानंतर ॲनिमेशन, स्टडी गाईड, अशा प्रकारे भरपूर कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असतील. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला कोर्स आपल्याला कसं समजेल की आपल्याला कोणता कोर्स ॲप्लिकेबल आहे. तर ते तुम्ही डायरेक्टली कॉलेजशी कन्सल्ट करू शकतात, किंवा तुमच्याकडे जर का सिलेबस असेल तर सिलेबसमधून तुम्ही तुमचा सब्जेक्ट पाहायचा आहे आणि त्या सब्जेक्टचा कोर्स अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकतात. या ठिकाणी सर्च या बटनामध्ये तुम्हाला तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंगचा एखादा कोर्स जो आहे तो जॉईन करून दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंगला जे आहेत 2 एक्स्ट्रा ॲड ऑन सब्जेक्ट असतात. या ठिकाणी एक सेल्फ स्टडी बघा, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी जे आहेत ते ॲड ऑन सब्जेक्ट कसे असतात. तर सेल्फ स्टडी कोर्स असतात हे, आणि हे कोर्सेस तुम्ही स्वतः अभ्यास करून तुम्हाला 60 मार्काचा थेरी पेपर या ठिकाणी द्यावा लागू शकतो. सो स्वतः अभ्यास न करता तुम्ही डायरेक्टली कोर्स जॉईन करू शकतात. आता या ठिकाणी मी
जे आहे मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ स्ट्रक्चर कॉन्क्रीट जे आहे हा सब्जेक्ट तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे. हा सब्जेक्टसुद्धा सेल्फ स्टडी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगला. आणि त्यानंतर हा एक सब्जेक्ट जो आहे याच्यापैकी इलेक्टिव्हमधून कुठलाही एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा, त्याचा सेल्फ स्टडी करायचा आणि ज्याच्या थिअरी एक्झाम जी आहे ती आपल्याला द्यावी लागत असते. बट तुम्ही जर NPTEL कोर्सेस जॉईन केले आणि त्यामध्ये तुम्ही हा सब्जेक्ट पास झाला तर तुमचे क्रेडिट जे आहेत ते ऑटोमॅटिक या ठिकाणी जे आहेत ते मोजले जातात आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनल इंटर्नशिप रिपोर्ट जो असतो तो असतो. आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण ऑल कोर्सेसमध्ये जाऊन मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे हा सिलेक्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिलेबस पाहायचा आहे किंवा डायरेक्टली तुम्ही तुमच्या कॉलेजशी कन्सल्ट करायचे आहे आणि कॉलेजशी कन्सल्ट केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकतात. आता या ठिकाणी हे सगळे प्रोफेसर्स जे असतात त्यांची सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्यासोबतच हा कोर्स कसा आहे तर तुम्ही बघू शकतात ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्स जो आहे त्यांसाठी हा कोर्स जो आहे हा अवेलेबल आहे. त्यानंतर या कोर्स जो आहे तुम्ही बघू शकतात कंप्लीटेड 3rd इयर ऑफ बॅचलर सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोग्राम. 3rd इयर कंप्लीट झाल्यानंतर जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स असतो. सोबतच इंडस्ट्री सपोर्ट जो असतो तो सर्व या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं बघा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर समरी जी आहे कोर्स समरी यामध्ये तुम्हाला कोर्स स्टेटस जो आहे तो अपकमिंग म्हणजे येणारा आहे. त्यानंतर कोर्स टाईप जो आहे तो इलेक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा इलेक्टिव्ह होता. कोर्स लँग्वेज जी आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे. 12 वीक्सचा तुमचा हा कोर्स असणार आहे आणि कोणत्या कोणत्या ब्रांचसाठी ॲप्लिकेबल आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रेडिट पॉईंट याचे 3 आहेत आणि तुम्ही सिलेबसमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चरच्या क्रेडिट पॉईंट 3 जे आहे ते आपण पाहिलेले आहेत. सो या ठिकाणी तुम्ही हा कोर्स जर जॉईन केला तर या संबंधित तुम्हाला हा कोर्स पास झाले तर तुम्हाला थेरी एक्झाम देण्याची गरज नाही. डायरेक्टली हे 3 क्रेडिट तुमच्या क्रेडिट बेसमध्ये ॲड होतील. सो हा कोर्स कधीपासून स्टार्ट होणार आहे स्टार्ट डेट एंड डेट दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी एक्झामची डेटसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकतात एक्झाम डेट जी आहे ती 3 मे फर्स्ट शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. अशा प्रकारे एक्झाम डेटसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. AICTE अप्रूव्ड हा कोर्स असणार आहे. सो सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगसाठी हा कोर्स अवेलेबल आहे. सोबतच आता फक्त DBAT युनिव्हर्सिटीवाल्यांनीच हा कोर्स करावा वाटता तर बघा ज्या विद्यार्थ्यांना कोर्स नसतीलसुद्धा ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फ्री कोर्स घेऊन डायरेक्टली तुमचे जे आहे सर्टिफिकेशन करू शकतात. फॉर एक्झाम्पल जावा असेल पायथॉन असेल सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. सो सर्व विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तो कोर्स जॉईन करून त्याची असाइनमेंट्स प्रॅक्टिकल वगैरे करून त्यानंतर हा कोर्स पास करून तो कोर्ससुद्धा करू शकतात आणि याचा बेनिफिट देखील DBAT युनिव्हर्सिटीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. आता कोर्स जॉईन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जॉईंट म्हणून ऑप्शन येत असतं. आता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जॉईन या बटनावर क्लिक करायचे आहे आणि सोबतच जे 3rd इयर आणि 2nd इयरचे विद्यार्थी असतील त्यांनी त्यांच्या कॉलेजला विचारायचे आहे की आपल्याला कोणते कोर्सेस DBATच्या सिलेबसमध्ये आहे आणि त्यानुसार ते सुद्धा NPTELला रजिस्ट्रेशन करू शकतात. सो जॉईन या बटनावर क्लिक करायचे आहे. जॉईन या बटनावर जसेही तुम्ही क्लिक करणार तर तुमच्यासमोर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन येईल. यामध्ये तुम्हाला अपडेट प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे डिटेल्स व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. मित्रांनो हे डिटेल्स जर का तुम्ही व्यवस्थित नाही फिल केले तर तुमचे क्रेडिट जे आहे ते तुमचे ट्रान्सफर होत नाही एक्झाम पास झाल्यानंतर. सो तुमचे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित फिल करायचे आहे. या ठिकाणी जे आहे तुम्ही जसं DBAT युनिव्हर्सिटीला नाव टाकलेले आहे त्या पद्धतीने नाव टाकायचे आहे. मोबाईल नंबर चालू टाकायचा आहे. ईमेल ID सुद्धा चालू टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे. रेसिडेन्शियल कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या शहराचे नाव आणि गावाचे नाव येईल. सोबतच तुमच्या प्रोफेशन या ठिकाणी तुम्ही स्टुडंट आहात का टीचर आहात. टीचरसाठी सुद्धा हा कोर्स अवेलेबल आहे. त्यानंतर तुमच्या क्वालिफिकेशन काय आहे डिप्लोमा आहे का डिग्री आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे. समजा तुम्ही डायरेक्ट 12वी नंतर इंजिनिअरिंग केली असेल तर तुमच्या हायेस्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी 12th येणार आहे. सो या ठिकाणी ABC ID सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही पाहू शकतात ABC ID यासाठी की तुमच्या डिजिलॉकरला सुद्धा हा कोर्स अपडेट होऊ शकतो. सो ABC ID तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे आणि तुमचं कॉलेज जे आहे ते स्वयं लोकल चॅप्टरला अवेलेबल आहे का तर या ठिकाणी तुम्ही हा क्वेश्चन कॉलेजशी कन्सल्ट करून येस किंवा नो करायचे आहे आणि या ठिकाणी तुमच्या कॉलेजचे नाव तुम्हाला या ठिकाणी जे आहे स्टेट सिलेक्ट करून तुमच्या कॉलेजचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि कॉलेजचे नाव सिलेक्ट केल्यानंतर युनिव्हर्सिटीसुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाहायची आहे. सो युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा
कन्फ्युजन होऊ द्यायचे नाही आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे क्रेडिट पॉईंट व्यवस्थित भेटतील. सोबतच तुम्हाला या ठिकाणी कॉलेज रोल नंबर किंवा स्कूल रोल नंबर त्या ठिकाणी PRN नंबर टाकायचा आहे. BTech कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग 4th इयर ज्या इयरला तुम्ही असाल, ज्या कोर्सला असाल तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्सवर टिक करून तुम्हाला या ठिकाणी अपडेट प्रोफाईल किंवा जॉईन कोर्स यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे आणि तुमचे कोर्स जॉईन जो आहे तो सक्सेसफुली होणार आहे. लक्षात ठेवा, ही डिटेल्स तुम्ही व्यवस्थित टाकायचे आहे. त्याशिवाय तुम्हाला क्रेडिट पॉईंट ट्रान्सफर व्हायला जे आहे ती अडचण निर्माण होते. सो आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की NPTEL कोर्स काय आहे, त्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करावे, त्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय आहेत, कोणत्या प्रकारचे तरी एक्झाम देण्याची गरज नाही आहे. सोबतच जे सेकंड इयर आणि थर्ड इयरचे विद्यार्थी असतील त्यांनी त्यांच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून DBAT युनिव्हर्सिटीला जे काही क्रेडिट पॉईंट्स बेस्ड सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टला तुम्ही सिलेक्ट करून त्या विषयाचा पेपरसुद्धा तुम्हाला देण्याची गरज पडू नाही शकत. सो तुम्ही डायरेक्टली तुमच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून किंवा सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी कोर्ससुद्धा जॉईन करू शकतात. फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सेल्फ स्टडी कोर्स असतात, तर या ठिकाणी सेल्फ स्टडीसाठी बेस्ट ऑप्शन म्हणून NPTEL जो आहे तो तुमच्यासाठी आहे. सो तुम्ही डायरेक्टली जे आहे या ठिकाणी NPTELला रजिस्ट्रेशन करून नक्कीच या NPTEL संधीचा फायदा घ्या. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट आपल्याला वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.